नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते त्यावर मी थोडं उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे। त्यामध्ये बरेचसे पॉइंट्स आहे विद्युत सहायक बद्दल, महापारेषण, महावितरण आणि त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 बद्दल आहे काही अपडेट्स। त्यानंतर बघा न्यू वॅकन्सी बद्दल भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, त्या रिलेटेड छोटंसं अपडेट आपण देणार आहे। तर मित्रांनो, महापारेषणमध्ये विद्युत सहायकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिसेंटली झालेलं आहे। आता साधारण 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, म्हणजे 15 ते 20 जुलैच्या दरम्यान त्याची फायनल लिस्ट लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जॉइनिंग वगैरे सगळं मिळेल, जे काही प्रोसेस आहे ती होईलच, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। जे काही तुम्ही थोडंफार तुमचं डॉक्युमेंटेशन राहिलेलं असेल तर थोडंफार तुम्हाला ते वेळ देतातच, असं नाही एकदम रिजेक्ट नाही करत। काही मेजर कारण असेल, काही मेन रिझन असेल तरच ते रिजेक्ट करतात, तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव येणार नाही जर तसं काही रिझन असेल तर, ठीक आहे। अन्यथा तुम्हाला ते सिलेक्ट करतात, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, ठीक आहे। फायनल लिस्ट 15 ते 20 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे, जे काही आपण माहिती घेतो त्यानुसार। त्यानंतर महावितरण विद्युत सहायक रिझल्ट ज्यासाठी विद्यार्थी मित्र खूप आतुरतेने वाट बघत आहे, कारण महापारेषणमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे विद्युत सहायक महावितरणवर जास्त फोकस आहे विद्यार्थ्यांचं, कारण की त्यामध्ये वायरमनसुद्धा अलाउड होते आणि त्याचा रिझल्ट हा थोडासा डिले होणार आहे, म्हणजे त्याला वेळ होणार आहे। साधारण अशी माहिती मिळते आहे की ऑगस्टमध्ये तो रिझल्ट जाऊ शकतो, जुलैमध्ये सुद्धा त्याची शक्यता अतिशय कमी आहे। त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये ते रिझल्ट लागण्याची त्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला आणखी त्याच्यासाठी वेळ बघावं लागेल, ठीक आहे, वाट बघावं लागेल। आणि त्यानंतर बघा महाजनको टेक्निशियन 3 महाजनको टेक्निशियन 3मध्ये रिझल्ट हा लवकर लागण्याची शक्यता आहे, कारण की लवकर म्हटल्यापेक्षा कसं की महावितरणपेक्षा लवकर लागण्याची शक्यता आहे, कारण 800 पोस्ट आहे, नंबर ऑफ पोस्ट कमी आहे, परंतु त्यामध्ये CSRचा इश्यू असल्यामुळे, CSRचा मुद्दा थोडासा तीव्र असल्यामुळे त्याला वेळ लागतो आहे। परंतु या महिन्याच्या शेवटी त्याचा रिझल्ट येण्याची एक आपल्याला माहिती मिळते आहे की जुलैच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट येण्याची त्याची शक्यता आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे तशा तयारीमध्ये राहा, डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15 ते 20 दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होते। तर मित्रांनो, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की विद्युत सहायक ही परमनंट पोस्ट आहे का, किंवा त्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस 3 वर्ष आहे महावितरण महापारेषणमध्ये, असा सुद्धा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। तर ही परमनंट पोस्ट आहे, 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस नंतर 100 पैकी 99 जे एम्प्लॉई असतात किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असतात त्यांना ते परमनंट करतातच, जर तुमचा रेकॉर्ड चांगला असेल तर। एखादा जो कॅन्डिडेट असतो तो खूपच वर्स्ट कंडिशनमध्ये असेल, वर्स्ट त्याचा रेकॉर्ड असेल, CR चांगला नसेल, त्याच्यामुळे कसं आहे की त्याला ते रिजेक्ट करू शकतात, पण तो अशी शक्यता फार कमी असते। 100 पैकी 99% लोकांना ते परमनंट करतातच, त्याच्यामुळे तशी मनात शंकासुद्धा ठेवू नका। जे काही विद्यार्थी पारेषणमध्ये आता जॉईन होतील किंवा वितरणमध्ये त्यांचं सिलेक्शन होईल, त्यांचं पूर्णपणे तिथे परमनंट 3 वर्षानंतर होणार आहे, आणि महाजनकोमध्ये तर ते डायरेक्ट परमनंटच घेतात, ठीक आहे। त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस ज्या पोस्ट आहे MSCBच्या 3ही कंपनीमध्ये ते पुढे परमनंट करतातच। त्यानंतर न्यू वॅकन्सी मित्रांनो, MSCBबद्दल आपण वरच्यावर अपडेट्स देतच राहतो। त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की उपकेंद्र सहायक म्हणजे ऑपरेटर, जी सबस्टेशनला ऑपरेटर असतो त्याची पोस्ट असते, ITI इलेक्ट्रिशियन बेसवरती पोस्ट असते। महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये तर ती पोस्ट आता ॲबॉलिश झालेली आहे, ते आता काढतच नाही, परंतु महावितरणमध्ये शक्यता होती, अजूनही आहे, परंतु त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अपडेट अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे। ITI इलेक्ट्रिशियन बेसवरती पोस्ट असते आणि त्याला आपला अप्रेंटिससुद्धा कंपल्सरी असते महावितरणचं, ठीक आहे। त्याच्यामुळे ती पोस्ट आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं अपडेट मिळालेलं नाही आहे, परंतु अजूनही थोडीफार आशा ठेवायला काही हरकत नाही, कारण की अजूनपर्यंत त्यांनी अजून काही डिक्लेअर केलेलं नाही आहे, किंवा महापारेषणसारखं ते प्रमोशन बेसिसवर देतील की काय, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-4 महिन्यामध्ये आपण असं सांगू शकत नाही। ॲक्च्युली कसं आहे की खूप जास्त होप्स यांच्याकडून आपण ठेवू शकत नाही, परंतु थोडंफार एक शक्यता म्हणून आपण असं बघू शकतो की पुढच्या काही ड्युरेशनमध्ये वॅकन्सीची शक्यता आपण सांगता येत नाही, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये असालच, कारण की बाकीसुद्धा वॅकन्सी आहे, रेल्वेच्या ALP आहे, टेक्निशियन आहे, त्याच्यासुद्धा वॅकन्सी रिसेंटली आलेल्या आहे, परंतु त्याच्यामध्ये टेक्निकल किंवा टेक्निकल प्लस बाकीचं सुद्धा आहे, नॉन टेक्निकल बाकी विषयसुद्धा आहे। जे काही विद्युत सहायक वगैरे आहे ते पुढच्या 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये कधी वॅकन्सी येऊ शकते, असं नाही सांगता येत की आत्ताच वॅकन्सी येऊन गेली तर येणार नाही, परंतु ही प्रोसेस ॲटलिस्ट कंप्लीट झाल्यावरच ती जाहिरात येऊ शकते। 2026ची आपण असं म्हणू शकतो, 25मध्ये शक्यता कमी आहे, कारण की 25 हे पूर्ण महापारेषण महावितरण विद्युत सहायकच्या जॉईनिंगमध्ये जाणार आहे। तुम्ही जर तयारी करत असाल तर 26च्या तयारीमध्ये राहा, 2026च्या तयारीमध्ये राहा, आणि त्यासोबत ज्या पॅरलली वॅकन्सी येतात, जसं आता रेल्वेची आहे, DRDO आहे, किंवा आणखी कुठे वॅकन्सी येतात, कुठे ना कुठे काही ना काही सुरू राहते ITI बेसवर, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तयारीत राहू शकता। तर हे मुख्य प्रश्न होते विद्यार्थ्यांचे, त्यामुळे त्यावर आपण छोटंसं अपडेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही तयारीमध्येच राहा,
जे काही वॅकन्सीज आहेत ते वरच्यावर निघतच राहतात मित्रांनो. आणि जे काही रिझल्ट वगैरे आहे ते रिझल्ट तर तुम्हाला मी ड्युरेशन सांगितलं, त्या ड्युरेशनमध्ये शक्यता भरपूर जास्त आहे की त्या ड्युरेशनमध्ये रिझल्ट हा लागूनच जाईल. डॉक्युमेंटेशनसाठी तयार राहा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स वॅकन्सी रिलेटेड येत राहतात ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.